सगळे बाहेर नाही जाणार, कोण नाही जाणार, बाहेर कोणी जाणार नाही. तुम्ही काय करता आम्हाला? तुम्ही बाजूला, तुम्ही बाजूला, तुम्ही बाजूला. आम्ही बघा प्रेमाने बोलतोय, तुम्ही बाजूला लोकशाहीचा जर खून करत असतील ही लोक तुम्ही बोलू नका. सर्व वाजलेत किती बघा, 11:15 झालेत. एकही पालिकेचा महत्वाचा अधिकारी इथे उपस्थित नाहीयेत. यांना कारभाराची काय पडलेलीच नाही लक्षात गेलेले. मग शिवसेनेचे का नाही? आणि हे 4 दिवस झाले आम्ही इकडे येतो, रोज जातो. हे कुठेतरी यांची कुठे मिली बघत आहे सर. त्याचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे. आणि अजून आरो आलेले नाहीयेत. आम्ही इथे येऊन बसलोय, अजून इथे ऑफिसमध्ये कोणी आलेलं नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका या कार्यालयामध्ये. वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. सर्वच पक्षांना बॅनर लावायची परवानगी आहे, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला बॅनर लावू देत नाही असं म्हणणं आता शिवसैनिकांचं आहे. शिवसैनिकांचा उद्रेक झालेला आहे आणि ते आता या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतायत. जाणून घेऊया शिवसैनिकांची नेमकी काय भूमिका आहे. एकीकडे निवडणूक लोकशाहीच्या पद्धतीने चालवली जाते असं म्हणणं सरकारचं आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कुठेतरी निवडणूक आयोग आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे कोणत्या तरी पक्षाला मदत करतायत. जाणून घेऊया. आपल्यासोबत शिवसेनेचे उमेदवार आहेत विवेक पवार. विवेकजी, काय भूमिका आहे तुमची? कशासाठी तुम्ही आता ठिय्या मांडला त्या ठिकाणी? 5-6 दिवसापासून आम्ही बॅनरच्या परमिशनसाठी पत्र दिलेले आहेत, पैसे भरलेले आहेत, पैसे दिलेल्याची पावती महानगरपालिकेने आपल्याला दिलेल्या आहेत, बूथसाठी परवानगी आम्ही दिलेल्या आहेत. पण प्रत्येक दिवशी रोज उद्या देतो करून 5 दिवस झाले आम्हाला एकाही बॅनरची परमिशन नाही, आम्हाला बूथची परमिशन नाही. आणि बाकी सगळ्या पक्षाचे, बहुजन विकास आघाडी, बीजेपी पक्षाचे असू दे, प्रत्येकाचे बॅनर लागलेले आहेत, बूथ लागलेले आहेत. आणि आम्हालाच फक्त सांगितलं जातं की आजूबाजूच्या सगळ्या सोसायटीच्या परवानगी आणा, मगच तुम्हाला देतो. अरे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आज प्रत्येक पक्षाचे बूथ लागलेत, त्यांना कोण जाब विचारतोय का? त्यांच्यावरती कारवाई केली गेलेली आहे का? मग शिवसेना एकाच पक्षाला का? आज आम्ही इथे निवडणूक जे अधिकारी आहेत, जे नवीन आरो आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये इथे ठिय्या आंदोलन करत आहोत. आणि जोपर्यंत ते आम्हाला परवानगी देत नाही किंवा तो इथे येऊन स्वतः स्वीकारत नाही गोष्ट, तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. जोपर्यंत बॅनरसाठी परवानगी दिली जात नाही तोपर्यंत शिवसैनिक आणि शिवसेनेचे उमेदवार इथून हलणार नाहीयेत. पाठीमागे आपण जर पाहिलं तर एक पोलीस आलेले आहेत, ते त्यांना समजण्याचा प्रयत्न करतायत. परंतु निवडणूक अधिकारी जे आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेची, इतकी मोठी ही महानगरपालिकेची निवडणूक आहेत, या ठिकाणी सहाय्यक आयुक्त का नाहीत हा देखील प्रश्नचिन्ह आहे. तो आरो ऑफिसर उपस्थित नाहीयेत. आज महानगरपालिकेच्या इलेक्शनला फक्त 5 दिवस उरलेत आणि आरो इथे उपस्थित नाहीयेत, सहाय्यक आयुक्त नाहीयेत, जे प्रभारी इंचार्ज दिलेत ते नाहीयेत. मग महानगरपालिका काय वाऱ्यावर सोडले काय लोकांनी? वाजलेत किती बघा, 11:15 झालेत. एकही पालिकेचा महत्वाचा अधिकारी इथे उपस्थित नाहीयेत. यांना कारभाराची काय पडलेलीच नाही लक्षात घ्या. खरं आहे, एवढी मोठी निवडणूक आहे तर आरो आणि जे अधिकारी आहेत ते कुठे आहेत? यांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, कारण हे लोकप्रतिनिधी आहेत. मॅडम, कुठेतरी मॅनेज झालेले आहे, हे सर्व अधिकारी मॅनेज झालेले आहेत. आतापर्यंत आम्ही बघितले तर सर्व ठिकाणी बॅनर आज बीजेपीचे आहे, सिटीचे, इतर पक्षाचे लागलेले. मग शिवसेनेचे का नाही? आणि हे 4 दिवस झाले आम्ही इकडे येतो, रोज जातो. हे कुठेतरी यांची कुठे मिली बघत आहे सर्वांची. त्यांचं असं म्हणणं आहे की मिलीभगत आहे, जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मॅडम, तुम्ही देखील उमेदवार आहेत, तुमचं काय म्हणणं आहे आता? माझं तेच म्हणणं आहे, आम्ही 4 दिवसापासून शांतपणे आम्ही बॅनरची परमिशन मागतोय. रोज बोलतात. काल आम्हाला तिथे आयुक्त पण भेटले होते, आम्ही मशीन चेक करायला गेलेलो तिकडे. ते बोलले की आम्ही करतो, आम्हाला थोडा वेळ द्या, संध्याकाळपर्यंत आम्ही करतो. संध्याकाळ झाली तरी काय नाही, आमचे बॅनर येऊन पडलेले आहेत, बॅनर लावायला परमिशन हे लोक देत नाहीयेत. म्हणजे यांचं चाललंय काय? हा कुठला कारभार चाललाय? त्याचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे. आणि अजून आरो आलेले नाहीयेत. आम्ही इथे येऊन बसलोय, अजून इथे ऑफिसमध्ये कोणी आलेलं नाहीये. तर आम्ही उत्तर विचारायचं कोणाला? याची जबाबदारी कोणाची? खरं आहे, जवळजवळ आता 11:15 वाजलेले आहेत, परंतु इथे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, ज्यांना या लोकांना उत्तर द्यायची आहेत, ती लोक मात्र या ठिकाणी नाहीयेत. याचा अर्थ नेमकं काय काढावा हे आता या अधिकारी आल्यावरतीच सांगतील आपल्याला. तुमचं काय म्हणणं आहे शिवसैनिक म्हणून? माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या मशालीने बुडाला आग लावलेली आहे. कोणाच्या बुडाला आग लावली? महानगरपालिकेपासून सर्व पक्षांना.
म्हणून तर ते लोक आम्हाला परमिशन देत नाही आहेत. आम्ही आज 4 दिवस सूर्यवंशीपासून ते आयुक्त सावंतपर्यंत त्यांना सर्वांना भेटून आलेलो आहे. आमच्या प्रतिक्रियेला अजून त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही आहे. ह्याचा अर्थ की ते आम्हाला, आमच्या पक्षाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला घाबरलेले आहेत. भीती यांच्या मनातमध्ये व्यक्त झालेली आहे. बस माझं एवढंच म्हणतो. शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक हे कृत्य केलं जातं. आता ह्या ठिकाणी हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते बसलेले आहेत, त्यांचा उद्रेक झालेला आहे, ठिय्या आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पोलीस देखील आलेले आहेत. असं असताना आरोप अजूनपर्यंत या ठिकाणी नाही आहेत. खरंच जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या जातात का? जर इतकी मोठी निवडणूक आहे आणि निवडणूक आयोग ज्यांची नेमणूक केलेली आहेत ते अधिकारी जर वेळेवरती जागेवरती नसतील तर मग सामान्य जनतेने करायचं काय? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.